हे काढलं तिकीट हो. हे बघ, लक्ष्मी विलास पॅलेस इंडियनसाठी 250 रुपये, फॉरेनरसाठी 525 रुपये, लहान लेकरासाठी 125 रुपये, आणि 8 वर्षाखालील असेल तर त्याला फुकट फ्री लक्ष्मी विलास पॅलेस. चालर भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास, आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण म्हणजे आपण गेलं आहे, तुम्हाला माहीतच आहे, गुजरातमध्ये. गुजरात सिरीज चालू आहे, गुजरातच्या वडोदऱ्यामध्ये आहे, आणि त्या वडोदऱ्यामध्ये असलेली एक सर्वात बेस्ट, सर्वात महत्त्वाची आणि आपल्या सयाजीराव गायकवाड हो मराठी माणसानं बांधेल पॅलेस, तो म्हणजे हा मागे आहे लक्ष्मी विलास पॅलेस. आता लक्ष्मी विलास पॅलेस आणि सयाजीराव गायकवाड म्हणजे हे मराठी माणसाचं काय कनेक्शन आहे बा ते सांगतो, पहिले पाहून घ्या. चला पुढे. इकडे एंट्री आहे. चला, पॅलेस एंट्री असं द्यायला आहे. भाऊ काय म्हणतात भाऊ, सिक्युरिटी गार्डात कधी भाऊ या तिकिटातच हे ऑडिओ गाईड होतं, हे मला माहीतच नव्हतं, पण मी ते एका सिक्युरिटी गार्डनं मला सांगितलं आहे की नाही. आणि बाहेर या पॅलेसच्या शूटिंग अलाउड आहे, तर मी आता ऑडिओ गाईडही घेतो आणि तुम्हाला थोडीशी या पॅलेसविषयी माहिती सांगतो. चला. जो ऑडिओ गाईड आहे त्याच्यानुसार हो हे मयूर कलश आहे, मयूर कलश, मोर आहे त्याच्यावर, मयूर. चलो आगे. याच्या म्हणजे या ऑडिओच्या नुसार या महालातलं हे जे घर आहे हे भारतातलं सगळ्यात मोठं राजेशाही घर आहे आजच्या तारखेत. सयाजीराव गायकवाड याची पत्नी तंजावरची राजकन्या होती भाऊ, तिच्या नावावर या महालाचं नाव ठेवलं लक्ष्मी. सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी माहिती तर मी सांगतोच, पण त्याईनं हा पॅलेस भाऊ तुम्हाला सांगतो 1890 साली बांधलं आहे. म्हणजे बांधकाम पूर्ण झालं याचं नाव 1890 साली. आणि किती रुपयाला बांधलं माहीत आहे काय? 1,80,000 पाऊंड. पाऊंड कधीची गोष्ट आहे हे? 1890 साली. दाबून पैसा लागेला आहे. आणि हाय बी तेवढंच तो.
हे आलो भाऊ बाहेर आपण. इकडूनच एंट्री घेता ती, पण हे ॲक्च्युअल त्याची बॅक साईड आहे. हां, ये ऐसा दिखता भाई. हा टोटल जर एरिया पाहिला तर हे आहे भाऊ 700 एकर. त्या 700 एकराच्या बरोबर सेंटरले हा पॅलेस बांधलेला आहे. आणि एक खास बात सांगू काय, हा असा आळवा आहे भाऊ 500 फूट, 200 फूट रुंद आहे आणि 204 फूट असा याची जे हे आहे टावर आहे, हे 204 फूट उंच आहे. जलवा गायकवाड. या राजवाड्याचं टोटल फर्निचर त्या काळात फ्रान्समध्ये तयार केलेलं आहे. म्हणजे किती महाग अशी विचार करा तुम्ही. हां, आणि आता तो मेन प्रश्न म्हणजे सयाजीराव गायकवाड कोण होते. म्हणजे गायकवाडवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की महाराष्ट्रीयन होते, आहे की नाही. तर आता ते कोण होते, हा त्याचा फोटो पहा. तर सयाजीराव गायकवाड हे मूळचे कवळाणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. हो, आपल्याच नाशकातल्या मालेगाव तालुक्यातल्या कवळाणे गावात त्याचा जन्म व्हायला आहे. मराठी माणूस आणि संस्थानिक होते बडोद्याचे. म्हणजे हा पॅलेसच नाही, अशा बऱ्याचशा मैदानं, इमारती, तळे वगैरे त्या काळात हे केलं. म्हणजे बडोदा इस्टॅब्लिश जर कोणा केलं असेल तर ते सयाजीराव गायकवाड, म्हणजे त्याचं गोपाळराव नाव होतं आणि म्हणजेच उर्फ सयाजीराव गायकवाड याईनं केलं. म्हणजे बडोद्याच्या जळणघळणीमध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर आपले सयाजीराव गायकवाड यांचा आहे. चला, मग अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण ज्ञानेश्वर माऊलीनं काय म्हणलेलं आहे, अवघे विश्वची माझे घर. राम राम.